नेमकं घडलंय काय? शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या हक्कासाठी कर्जमाफीसाठी सुरू केलेलं आंदोलन सरकारनं चाणक्यपणे धुळीस मिळवलं कसं काय? जी ठिणगी पिटली होती, लाखोच्या संख्येत शेतकरी नागपूरमध्ये जमा झाले होते. मग त्या ठिणगीवरती सरकारनं इतक्या अलगदपणे पाणी कसं काय ओतलं आणि ती ठिणगी कसं काय विझली? पुन्हा एकदा सरकारनं वेळकाढूपणा करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुपीक वातावरण तयार केलंय काय? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. इथपर्यंत आलेलं कर्जमाफीचं आश्वासन होता होता आता 6 महिन्यावरती कसं काय लांबलं? नेमकं घडलंय काय? घटनाक्रम काय सांगतोय? सुरुवातीला आंदोलन घडलं. आंदोलनाला शांत करण्यासाठी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलवण्यात आलं. चर्चा संध्याकाळी 7 वाजता होती आणि जी-आर 5 वाजेपर्यंत सरकारनं काढून मोकळं झालं. पण जर जी-आर अगोदर निघाला होता तर त्या बैठकीचं कारण काय होतं आणि त्या बैठकीमध्ये निष्पन्न काय झालं? नेमकं समिती स्थापन केली आहे, तर ही समिती काय अभ्यास करणार आहे आणि या समितीकडनं अपेक्षा शेतकऱ्यांनी काय ठेवायची? त्यासोबतच सरकारची मानसिकता तरी नेमकी काय आहे? इंग्रजीमध्ये म्हण आहे, लव्ह मी ऑर हेट मी बट यू कांट इग्नोर मी. म्हणजे तुम्ही आमची निंदा करा किंवा आम्हाला वंदा, पण आमच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. हेच काय ते जनतेसोबत आज घडत आहे का? सविस्तर चर्चा करणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारशी निगडीत आणि सरकारी योजनेशी निगडीत सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील. चला तर माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन पेटलं होतं, जी ठिणगी पेटली होती, लाखोच्या संख्येत शेतकरी जमा होते नागपूरला आणि सरकारला वेठीस धरण्यात आलं होतं. परंतु याही वेळी सरकारने वेळकाढूपणा केलाय. चाणक्यपणे पुन्हा एकदा त्या मागण्या लांबवलेल्या आहेत. मग आता नेमकं काय घडलेलं आहे? बैठक जी होती संध्याकाळी 7 वाजता नियोजित करण्यात होती सह्याद्री अतिथीगृहावरती आणि शेतकरी नेत्यांसोबत इतर मान्यवर जवळपास 50 अधिकारी त्या बैठकीत उपस्थित होते. परंतु तयारी शेतकरी नेत्यांची अपूर्ण होती का सरकारची तयारी पूर्ण होती? हाच पूर्ण प्रश्नचिन्ह आहे. 7 वाजताच्या बैठकीच्या अगोदर 5 वाजता जी-आर काढून सरकार मोकळं झालं की याची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. मग ह्या समितीचं जे आश्वासन सरकारनं मागचं जे काही बच्चू कडूचं आंदोलन होतं, अमरण उपोषण 8 दिवसाचं त्यांनी केलं होतं, त्यावेळेसच दिलं होतं. मग त्यावेळेस जर आश्वासन दिलं होतं तर या आंदोलनाला जर त्याची स्थापना होत असेल तर आणखीन एखाद्या आंदोलनाची सरकार वाट पाहत आहे का त्या समितीचा अहवाल सादर करण्यासाठी? आता जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे ती समिती परत एकदा अभ्यास करणार आहे. अभ्यास कशावरती करणार आहे? की शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून किंवा जाळ्यातनं बाहेर कसं काढता येईल, शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात कसा जाणार नाही, नेमकं खरा पात्र शेतकरी कोण आहे याची चौकशी करण्यात येईल आणि जो अहवाल आहे तो एप्रिलपर्यंत सादर करण्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. 2 महिन्यानंतर, एप्रिलच्या नंतर 2 महिने सरकार त्यावरती अभ्यास करणार आहे आणि जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णयावरती सरकार पोहोचणार आहे. म्हणजे अद्यापही 6 महिन्याचा विलंब या सगळ्या गोष्टी. हे झालं समितीच्या बाबतीत आणि आपल्याला तर सरकारचं ठाऊकच आहे अटीशर्तीचं पात्र. आता जे काही पात्रता यादी राहणार आहे त्यामध्ये जे काही अटीशर्ती राहणार आहेत याला कसलाच बंधन राहणार नाही. किंबहुना शेतकरी नेत्यांनी आज आश्वासित केलेलं आहे, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, यांनी आश्वासन दिलेलं आहे की सरकारच्या या समितीवरती त्यांची नजर असणार आहे, कुठल्याच शेतकऱ्यासोबत अन्याय होणार नाही. परंतु सरकारनं जसं याही वेळेस चाणक्यपणे वेळकाढूपणा केलाय त्याही वेळेस सरकार त्याचीच बाजू मांडणार आहे आणि अटीशर्तीचं असं काही पाचर शेतकऱ्यांवरती ठोकणार आहे की 10 पैकी 8 शेतकरी या कर्जमाफीपासून दूरच राहणार आहेत. आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की सरकारला कर्जमाफी करण्याची मनस्थिती नाहीये की सरकारच्या तिजोरीची परिस्थिती नाहीये. जर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, जसं की आपल्या राज्याचे अर्थमंत्री दादा म्हणतात की सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. हेच ते दादा उपमुख्यमंत्री होते 2019ला, ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्याही वेळेस हेच अर्थमंत्री होते. राज्य त्याही वेळेस याच परिस्थितीत होतं, इतकाच कर्जाचा बोजा राज्यावर होता. मग आज तेच अर्थमंत्री असताना त्यांना इतका विशीर का लागतोय? त्यांना या कर्जमाफीसाठी तिजोरीचा खणखणाटच कसा काय दिसतोय? दुसरी पाहण्याची बाब आहे की कर्जमाफीसाठी एकूण रक्कम किती लागणार आहे. कर्जमाफीची जवळपास आकडेवारी जी सांगण्यात येते 33,500 कोटीच्या आसपास ही रक्कम शेतकऱ्यांना लागणार आहे संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी. आणि जर आपण पाहिलं तर जी योजना कोणी मागितली नव्हती, केवळ विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी जी योजना लागू केली, अंमलात आणली, 2 महिन्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. त्या योजनेला वार्षिक जे काही बजेट आहे ते 37 ते 38 हजार कोटी इतकं आहे. म्हणजे ते नक्कीच या शेतकऱ्याच्या कर्जमाफीपेक्षा जास्त बजेट आहे. जर का शेतकऱ्याला त्याच्या विळख्यातून काढण्यासाठी 33,500 लागत असतील, परंतु सरकार वर्षाला 37 ते 38 हजार कोटी ही लाडक्या बहिणींवर खर्च करत असेल तर सरकारच्या तिजोरीतला कडकडाट कसा म्हणावा? दादांना हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की सोंग पैशाचं या लाडक्या बहिणीसाठी कसं घेता येतं आणि जे कोणी मरत आहे आज त्याला उभं करायचं परत एकदा.
त्याला कशा प्रकारे मदत करायला सरकारला तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतो. कारण आज जर शेतकऱ्याची कर्जमाफी नाही झाली किंवा कर्जमुक्ती नाही झाली तर त्याला नवीन कर्ज मिळणार नाही. हे आहे ते कर्ज त्याच्यावरती बोजा चढत राहणार, त्याचं व्याज वाढत राहणार आणि त्याच्या सिबिलवरती जे काय आहे तो परिणाम दिसून येणार. येणाऱ्या काळामध्ये 6 महिने वर्षभरानंतर जरी तो पात्र झाला तर त्याचा आयुष्याचा कलंक त्याच्या सिबिलवरती लागून जाईल. त्याला पुढं कुठलीच वित्त संस्था, बँका, कोऑपरेटिव्ह सोसायटी त्याला लोन देणार नाहीत आणि तो कर्जाच्या या सुविधेपासून आयुष्यभरासाठी वंचित राहणार आहे. त्यामुळे सरकारनं विचार करायला भाग पाडलेला आहे शेतकऱ्याला की खरंच अद्यापही ज्यांची कोणाची परिस्थिती असेल त्यांनी लवकरात लवकर त्यांचं शेतकऱ्याचं जे काही कर्ज आहे शेती कर्ज फेडून टाकावं आणि शेतीच्या सरकारच्या आशावरती बसू नये. नेमकं हे होतं जे आंदोलन पेटलं होतं त्यातनं निष्पन्न काय झालं, कोण जिंकलं कोण हारलं आणि शेवटी शेतकऱ्याच्या हातात भोपळाच आहे. धन्यवाद.